अवघड बये दारुगा कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मांजकर पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना दा रोज वस्तूचं देणार नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रभादेवी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी प्रभादेवी या ठिकाणी आपण आलेले आहोत मुंबईत आणि आत्ता आपण भेटणार आहोत मधुरा समीर बापट या कुटुंबाला. बापट कुटुंब वाट बघतं आहे आणि त्याचबरोबर मधुरा वहिनी काय म्हणणार तेही ऐकणार आहोत. मुंबईतला हा आजचा भाग आणि यानंतर आता येत आहोत लवकरच सोलापूरमध्ये. सोलापूरमधल्या सगळ्या वहिनींनी पटापट SMS करा कारण आता आम्ही सोलापूरमध्ये येतो आहोत. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया बापट कुटुंबाला. घ्या उखाणा. सनई वाजे, वीणा वाजे, वाजे बासरी, समीरावां संगे सुखी आहे सासरी. हो वा द्या ओळखतो. हे मिस्टर नमस्कार. या माझ्या नणंदबाई. नमस्कार. या सासूबाई माझ्या. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार बाबा. या माझ्या मोठी बहिणी. नमस्कार. हे दोन भाचे माझे. बर. ते माझे मावस सासरे. नमस्कार. ते माझे भाऊ. बरं बरं. भाचे. नमस्कार. आणि ही माझी 2 नंबर भाऊजे. नमस्कार. आणि ती माझी आई. बरं बरं. नमस्कार. आणि हे सगळे प्रभादेवी कोऑपरेटिव्ह. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पात. रिमझिम रिमझिम पडतो पाऊस, पैठणी जिंकण्याची मला भारी हौस. अरुणरावाची आहे मी राणी, होम मिनिस्टरची पैठणी आणा मला घरी. रायगड किल्ल्यावर जिजामातेला केला नवस आणि आजच्या पैठणीचा मान हाच माझा खरा दिवस. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? माझं प्रभादेवीचंच. सगळ्यांना मी पहिला प्रश्न विचारतो तो बालपण कुठलं, कारण ना आजच्या सगळ्या धावपळीच्या काळामध्ये ना त्या बालपणीच्या आठवणी जेव्हा बाहेर येतात तेव्हा खूप आनंद होतो. प्रभादेवीत कुठे? इथेच म्हणजे वाडी होती आमची. आता इथे रिकन्स्ट्रक्शन. पूर्वी इथे वाडी होती. वाडी होती. किती घरं होती? सदानंदवाडी. आता मला तसं सांगता येणार नाही अंदाजे, पण मोठी वाडी होती. सदानंदवाडी जगन्नाथ पत्राचाळ म्हणून फेमस होती. मग तिथे तुमचं बालपण गेलं. शाळा कुठली? शाळा माझी प्रभादेवी म्युन्सिपालिटी हायस्कूल. आणि आई बाबा काय करायचे? बाबा माझे प्रेसमध्ये कामाला होते. मी साधारण 7वी 8वीत असताना ते रिटायर्ड झाले. प्रेस बंद पडली म्हणजे. आणि आई गृहिणीच होते. आई गृहिणी. आणि भावंड किती? भावंड आम्ही 4 जण. 2 बहिणी आम्ही आणि 2 भाऊ. आणि तुमचं लग्न कधी झालं? साधारणतः 2 वर्ष होतील. म्हणजे सगळं व्यवस्थित असताना सुद्धा माझं लग्नाला विलंब झाला कारण मला नोकरी नव्हती. हल्लीच्या मुलांना रेडीमेड नोकरी करणारी मुलगी हवी असते. त्यामुळे नाही, आम्ही सांगायचो की नंतर नोकरी मी करायला तयार आहे, पण नाही म्हणे आता नोकरी हवी तरच. असं सांगायचे सगळं व्यवस्थित असताना सुद्धा मला नोकरीमुळे नकार यायचे. त्यानंतर मग शेवटी मी कंटाळले आणि मग जीवनसाथी.com मध्ये मी माझं नाव रजिस्टर केलं. तिथे मिस्टरांचं मला स्थळ आलं. कोणाचं? मिस्टरांचं म्हणजे समीर बापट आहेत ना. बोलवा ना. या. नमस्कार. स्वागत आहे. बसा. घरी कोण कोण तुमच्या? घरी आई आणि एक बहीण. बहिणीचं लग्न झाले, ती वाशीला असते. आणि आई गृहिणी. वडील नाही आहे. आपण काय वडील कधी गेले? वडील मी 4थीत असताना वारले. अरे बाबा. मग त्यानंतर आईने सगळं आईनेच केलं. आई डिस्पेन्सरीमध्ये कामाला होती. भरपूर कष्ट करून आम्हाला मोठं केलं. मग बालपण कुठे गेलं तुमचं? बालपण मालाडमध्ये. मालाडला कुठे? मालाडला सोमवार बाजार, तुरेल पाखाडी रोड. सोमवार बाजार. सोमवार बाजार. शाळेत? शाळेत DAV हायस्कूल.
मंगळवार बाजार नाही नाही लिबर्टी गार्डन. मग हे सांगा ना हो, लिबर्टी गार्डन. तिथे सगळं बालपण गेलं. सगळं बालपण एकदम छान. छान आहे. आणि मग लग्नाचं कधी ठरलं? लग्न बघत होतो पण काही केलं लग्न ठरत नव्हतं. लग्न बघत होता? हा म्हणजे लग्न ठरवत होतो. ठरवत होता मला वाटलं चालू बाहेर बसून लग्न. नाही पण मुली यायच्या पण रिजेक्ट करायच्या कारण आमचं घर 10x12ची खोली तर त्याच्यामुळे सेल्फ कंटेन नाही तर अशामुळे बऱ्याचशा स्थळं येऊन गेली ते रिजेक्ट होत होतं. मला पसंत करायच्या पण रिजेक्ट होत होतं. दोघांचाही तेच प्रॉब्लेम झाला की ह्यांचं सगळं व्यवस्थित असताना जागा लहान त्यामुळे यांना रिजेक्शन, मला नोकरी नाही, सगळं व्यवस्थित असताना मला नोकरीमुळे रिजेक्शन. शेवटी यांची अशी अट नव्हती की मला नोकरी करावी, मला घर सांभाळणारी मुलगी हवी, त्यामुळे मग ते जुळलं. आज म्हणजे मी आगरी आहे आणि हे कोकणस्थ ब्राह्मण आहेत आणि आज आम्ही इंटरकास्ट एकत्र आलो आणि आमचं खूप छान चाललं. नाही मी दोनच अटी ठेवल्या होत्या. एक माझ्या 10x12च्या खोलीत ॲडजस्ट करणारी मुलगी आणि दुसरं शाकाहारी संपूर्ण कारण मी टोटल अंड. एक मिनिट, आगरी आणि शाकाहारी कसं काय कॉम्बिनेशन? मी फक्त तिला सांगितलं तरी आम्ही सांगितलं होतं तू एक वेळ माहेरी येऊन खा पण तरी सुद्धा मी बोललो आमची योगेश्वरी जी अंबेजोगाई आहे कुलदैवत तिला अजिबात चालणार नाही. तर तिला मी विचारलं तू सोडू शकशील का? म्हणजे सासूबाईंनी पण मला बंधन केलं नाही. त्यांनी सांगितलं फक्त घरात नाही शिजवता येणार, माहेरी गेलीस तर तुला परमिशन आहे, तू खाऊ शकतेस. यांनीही सांगितलं होतं. पण इतका चांगला नवरा जर देवाने दिलाय तर कशाला मासे सोडले तर हरकत नाही ना. आमच्या देवीचेच आशीर्वाद म्हणायचे. वाचले जिताडे. अरे बापरे. योग्य गोष्टीचं नाव उल्लेख केल्यावर काय चेहरा खुलला बघा. नाही जिताडे म्हणलं तर आगरी आणि जिताडे हे समीकरण आहे ना. हो ना, म्हणून मी लगेच उल्लेख केला. पण आता सगळं छान सुखाचं आनंद असेल. अगदी हो की नाही? व्यवस्थित चाललंय. कसा आहे स्वभाव? आहे छान आहे. म्हणजे कसा? छान म्हणजे खूप छान आहे. म्हणजे काय? केअरिंग आहेत, लव्हिंग आहेत, एन्जॉय करणारे आहेत. कुठेही फिरायला जाणं म्हणजे मलाही ती आवड आहे फिरण्याची वगैरे, तशी त्यांनाही आहे. त्यामुळे फिरण्याची हौस माझी ऑलमोस्ट भागली. इथे माहेरी असताना वडिलांनी पण बरंचसं फिरवलं, आता मिस्टर फिरवतात. मला सांगा की जनरली कसं तरुण वयामध्ये ना सगळी मुलं अशी पाऊस पडायला लागला की पिकनिकला जातात, त्या कुठेतरी मस्त धबधब्याखाली जातात, फिरायला जातात, पिकनिक करतात. बरोबर. तसं तुम्ही कधी केलंय? गेलेलो आहे. तुंगारेश्वर म्हणा, लोणावळा. मित्र होते असं मित्र ग्रुपमधनं गेलेलो. मग लग्नानंतर तर धबधब्याच्या इथे आम्ही अजून दोघे गेले नाही. बाकी दोघांना नाही विचारतंय, मित्रांना? नाही मित्रांबरोबर आता नाही गेलेलो. म्हणजे जरा काय विचारलं की दोघे चालले. मित्रांबरोबर गेलेलो आहे. आता काय करणार मग? आता मित्र म्हणतील आता येत नाही म्हणून. नाही आता बायकोलाच फिरवायची सगळीकडे ठरवलेलं आहे. आजपर्यंत बायकोसाठी वाट बघत होतो, देवाला साकडं घालत होतो, केव्हा एकदा बायको येते आणि तिला फिरवायला नेतोय. पण आता आली, वयाच्या 42व्या वर्षी माझं लग्न झालं, देवाचे आभार मानले, आता हिला भरपूर फिरवणार. मला सांगावं लागत नाही, मला इथे जायचंय, मला न सांगता ते सगळीकडे फिरवतात. क्या बात आहे, मजाच आहे तुमची. वा वा, छान. योग असतात. योग असतात. हो की नाही? म्हणजे देवाने कुठेतरी आम्हाला दोघांनाही एकमेकांसाठी राखून ठेवलं होतं असं म्हणेन मी. तसंच आहे. बरोबर. मग आता खूप खुश दिसतंय. हो अगदी. चेहऱ्यावरच कळतंय. हो की नाही? लक्षात राहिलेला एखादा प्रसंग असेल? गुहागरला गेलो होतो आम्ही. नोव्हेंबरमध्ये आमचं लग्न झालं आणि 31 डिसेंबर हे म्हणाले की आपण गुहागरला साजरा करू, आमचं वॅडेश्वर कुलदैवत आहे. तिथे गेलो. 31ला छान एन्जॉय केलं तिथे आणि दुसऱ्याची अंगारिका होती. आम्ही छान मूडमध्ये होतो, खूप एन्जॉय केलं होतं. तिथून निघालो, बॅगा वगैरे भरल्या आणि बिल पे केलं. त्यांच्या ओळखीचेच भावे गुरुजी म्हणून होते, त्यांच्याच वरती गेस्ट हाऊस होतं, ते राहिलं होतं. बिल पे केलं यांनी आणि बॅगा घेतल्या, गेली लावली, लॉक लावला आणि आम्ही निघालो. आणि थोड्या वेळ म्हणजे 1 तास आधी आम्ही डेपोमध्ये जाऊन बसलो. बराच वेळ झाला. आमच्या मागून भावे गुरुजी आले आणि म्हणतात अहो आमची किल्ली द्या. त्यांना बघून सुद्धा आम्हाला आठवलं नाही की आम्ही किल्ली घेऊन निघालोय म्हणून. त्यांची किल्ली घेऊनच आम्ही निघाले होतो. म्हणजे एवढे आम्ही गुंग झालेलो होतो दोघे एकमेकात की शेवटी किल्ली त्यांची चावी घेऊन ब्लॉकची निघालो. तर ते बस स्टॉपवर तिथे गुंग होऊन ब्लॉक सुद्धा आपल्या नावावर नाही केला. कागदपत्र मिळाली तर कदाचित तेही झालं. हो का? बापरे, ह्यांना बोलवणं म्हणजे डेंजर आहे. नाही त्यावेळेस नवीन होतं ना, अगदी डिसेंबर. आता जुनं झालं, हळूहळू होत जाईल ना. बोला. आणि काय? आणि दुसरा एक प्रसंग सांगायचा म्हणजे शिर्डीचा प्रसंग. म्हणजे वर्ष पूर्ण झालं आम्हाला, 1 वर्ष पहिला. तर गेलो, चला बाबांचं दर्शन घेऊया, साईनाथांना जाऊया. मग गेलो आम्ही. 30 तारखेला 29ची रात्रीची तिकीट होती आणि परत येण्याची 2ची. मी बुकिंग केलं आणि गेलो. चला आता 2 तारखेला आलो, रात्री 11ची आहे बस. आलो तिथे, त्याला दाखवलं तिकीट. मला आजची नाही, ही तुमची कालची तिकीट आहे. गेली तुमची बस. आणि जी आमच्या पायाकडची जमीन सरकली. अरे आता करायचं काय? रात्रीचे 11 वाजले. अक्षरशः घाबरलो.
म्हटलं तर खरं. मग साईनाथांना आज वेळेला बाबा ही आहे माझ्याबरोबर, आता काय करायचं, तुम्हीच काहीतरी आमची व्यवस्था करा. आणि तो सहज बोलून गेला, एक सीट आहे तुमच्या दोघांना, पण एका सीटवर दोघांना झोपावं लागेल. शेवटची एकदम हे होते स्लिपिंग कोच होती. स्लिपिंग कोच होती. आणि मग ती सीट आम्हाला त्या दिवशी मिळाली. मागची असल्यामुळे झोप तर नाहीच, कारण सतत ती सीट उडत होती. कसे बसे मुंबईला पोहोचलो आम्ही त्याच्यावर. कारण जनरली ह्या लोकांना कसं वाटतं, शिर्डीला जो जातो तो एखादा दिवस राहतो. आम्ही कसं 2 दिवस स्टे केला, तर त्यांनी दुसऱ्या दिवशीच लगेच दिलं. अरे बापरे, पण नशीब एकतरी सीट मिळाली. एका सीटवर बसून दोघे आला, हो की नाही? तुम्हाला तेच पाहिजे होतं. चला बरं झालं, एकच सीट मिळाली आणि व्यवस्थित सुंदर प्रवास झाला, हो की नाही? आता यानंतर वजन किती गोळा करणार ते बघणार. कमीत कमी 5 वस्तू, जास्तीत जास्त 15 वस्तू, आणि वजन आहे तुमच्यासाठी 240 ग्रॅम. चला वेळ सुरू. ग्रॅम, हा लवकर. अर्धा मिनिट झाला. दोनशे 40 पाहिजे. पाठ कर, त्याच्यातलं काढायचं थोडं थोडं काय काय. वजन बघा, तुम्ही वेळ बघा. हा मी वेळ बघतो. किती झाली? हा अजून आहे, पाऊण मिनिटं झालाय. 1 मिनिट व्हायला आलाय. लवकर. 5 वस्तू आहेत कमीत कमी. आला. हे पण आहे, हे पण आहे. ठेवू शकतेस अंगठी झालं. अभिनंदन, अभिनंदन. नमस्कार. 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 काय बदल केला पाहिजे होता त्याने स्वभावात? सध्या तरी मला काही वाटत नाही. सध्या नाही, नंतर सांगणार तू. सांगेन कालांतराने. आणि याने सगळं काही चांगलंच आहे. थोडंसं चिडचिड भावना आहे, म्हणजे चिडचिडते, म्हणजे थोडी रागवते ती, फक्त जरा कमी. म्हटलं तुम्ही राखून ठेवलं, पण त्यांनी बोलून टाकलं. ठीक आहे ना. ठीक आहे. तुम्हाला मला विचारायचं आहे, यांच्या स्वभावाबद्दल काय सांगा? माझी वहिनी उत्कृष्ट सुगरण आहे. सगळे पदार्थ नवनवीन ती करते. कधी मी माहेरी राहायला आले तर रोज काय ना काहीतरी पदार्थ तिचा ठरलेला असतो. आणि सगळंच चांगलं आहे, म्हणजे बोलायला. तिला शिवणकामाची आवड आहे. म्हणजे सगळे गुण खूप चांगले आहेत वहिनीचे. सासूबाईंचं काय म्हणणं आहे? सासूबाईंना माझ्या होम मिनिस्टर प्रचंड आवडतो. भयंकर आवडतो. 6:30च्या आधी सोडत नाही मी. 5 मिनिटं आधी टीव्ही लावून ठेवणार, आणि कोणी आलं तरी स्वागत करणार त्यांचं, या बसा, पण नंतर मात्र टीव्ही समोर उभ्या राहणार. आम्ही कधी कधी रामरक्षा लावतो. आई म्हणते रामरक्षा आधी बाजूला, आधी आदेश बांधेकर तुम्हाला हे. थँक्यू. कोणी मध्ये आलं की ही टीव्ही पुढे जाऊन अशी उभी, तुम्ही मागे बोला, पण माझं होम मिनिस्टर मला पाहिजे. खरंच आहे ते, खरं आहे. आणि तुम्हाला भेटण्याची आईची खूप इच्छा होती. ते अगदी आज पुरी झाली. आज आनंद वाटला मला. वा. प्रत्यक्षात जी मराठीवर मी बघत होते त्यात तुम्ही प्रत्यक्ष भेटलात. आलो की नाही घरी? आलात. आनंद वाटला खरंच. सोनेच्या पावलांनी आला. बरोबर बरोबर. अगदी बघितलं, घेऊन आली सून. घेऊन आली. इच्छा पूर्ण करायला. इच्छा पूर्ण करायची. खरं आहे ते. बरं, आता सोन्याबद्दल सांगा. सून आहे ती, तिचा सदा चेहरा हसतमुख असतो, कधी रडवेला नसतो. ॲक्टिव्ह, तरतरीत, कुठलेही पदार्थ करून घालायची तयारी. आणि आता मी राणीसारखी राहते. अरे वा. मला सगळं आयतं मिळतं. आयतं, चहा पाणी नाश्ता जेवण, मला काहीही बघायला लागत नाही. अरे वा. खरे खरंच सत्य. उत्तम उत्तम तरतरीत ॲक्टिव्ह आहे. पण मला सांगा, जेव्हा लग्नाचा विषय झाला तेव्हा आगरी घरातली नाही वाटलं मला. नाही वाटलं. तुमच्या मनात काही आलं? नाही. आणि आमचं तसं काही नव्हतं की ब्राह्मणात पाहिजे असं काही नाही. ॲक्टिव्ह, तरतरीत आणि शुद्ध भाषा. अरे वा. हा शुद्ध भाषा ती मला भयंकर आवडली. हो की नाही? हो नक्कीच. किती छान. बघितलं, किती कौतुक आहे सासूबाईंना. आहेच. प्रेमळच आहे. अजून कोण काय सांगा? मी सांगते, आपण मी मावशी याची, म्हणजे जशी आम्हाला सून हवी ती ना तशी ती मिळाली. ह्यानी मला फोटोच दाखवला होता, तर म्हटलं या मुलीला लवकर बोलू. आणि माझ्या तो भाऊ बघायला आले आणि हे निघाले, तर माझ्या तोंडात रावलंच नाही. खरं आमच्या 4 दिवसांनी 8 दिवसांनी कळवतात, पण मी लगेच तिच्या पाठीवर थाप मारून सांगितलं पसंत. अरे वा. इतकं माहित मला वाटतं जाईल की काय, दुसरा कोणतरी तिला येईल पसंत करणे. मी आधीच पटकन बोलून टाकलं. आणि ती खरोखर ती आली. माझ्या 2 मुली लहान आहेत,
पण ही तिसरी मुलगी मला कधी खायला काय केलं की मी आणि हे आहोतच दोघंजण काही कर. तर मुलींना सांगितलं माझी काळजी करू नका, ही आहे पदार्थ मला दिल्याशिवाय खाणार नाही. हा गरम गरम अगदी. मी लाजून जाते, नको बाई एवढं करू. आई गृहलक्ष्मीच आली घरात. हो आता बरोबर गृहलक्ष्मीच आली बायानी. अरे वा छान. आता तुम्ही अभिनय करायचा. मी केलं पण चालेल ना? दोघांनी मिळून. हा तुम्ही करता ना? हो. अभिनय. कारण काय होतं आमच्या वहिनींच्या चेहऱ्यावरची खळी कमी झालेली असली ना की त्यांना कळतं आता अभिनय करायला पाहिजे. चित्रपट. भूत बंगला. झपाटलेला पछाडलेला. चंद्र. एक चांदरात. चांदरात. चांदरात आहे. एक रात्र मंतरलेली. अजय फणसेकरांचा चित्रपट आहे माझ्या. हो का? काय मंतरलेली होती रात्र. आणि त्या मंतरलेल्या रात्री या झोपल्या होत्या. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला. आता गाणं ओळखायचं मनातल्या मनात. तुझ्या गळ्यामागे पोरगी कोणाची मोठ्याने म्हणा. अरे वा वा वा. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे सुद्धा तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आणि आता असेल हरी तर देईल खाटल्यावर. देवतारी मेल्यानंतर स्वर्ग. या म्हणीचा अभिनय करत असताना खरं तर म्हणींचे वेगवेगळे अर्थ असतात. पण थोडक्यात याचा अर्थ काय, स्वतः एखादी गोष्ट केल्याशिवाय थोडक्यात ते काम पूर्ण होत नाही. काम पूर्ण नाही. हो की हो अगदी बरोबर. काय बरोबर ना? असाच आहे ना अर्थ. अर्थ काय त्याचा? म्हणजे आपण एखादी गोष्ट आपणच आधी करून बघायची, मग आपल्याला कळतं की ही गोष्ट कशी करायची. तुम्ही एखादी पदार्थ मला सांगितला हे असं तरी मला नाही समजा, मी घरी येऊन तसं बरोबर जमलं, स्वतः केल्यावर जमलं. अरे वा वा. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेटी. एक पटकन चिठ्ठी घ्या यातली लवकर. नाव आहे शमिका फटकरे. नाव सांगा. माझं नाव शमिका शैलेश फटकरे. कुठे राहता? 5व्या माळ्यावर. आज ए विंग मध्ये. ए विंग 5वा माळा. तुमची ए विंग पहिला माळा. बर. घरी कोण कोण असतं? मी, माझी मुलगी, आई वडील आणि मिस्टर. मिस्टर काय करतात? मिस्टर माझ्या बँकेत कामाला. आता कुठे गेलेत? आता कामाला गेलेत. असते तर बरं झालं असतं ना. आणि मग इथे कोण तुम्ही राहता म्हणाला? तुम्ही, मिस्टर, मुलगी आणि आई वडील. आई बाबा कुठे आहेत? आई बाबांपैकी कोणी आहेत का खाली आता? कोणी नाहीये. काळजी करू नका. बैठ कुठे? या तुम्ही उभे राहा. हे कोण असतात? बाळ माझं. तुमचं? अरे वा वा वा. व्हेरी गुड. सगळी फॅमिलीच पूर्ण व्हायला लागली हळूहळू. काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. शुभेच्छा आहेत तुम्हाला. हां, दोघींनाही 10-10 संधी. हातगाडीवरती आपण 3 बास्केट ठेवलेले आहेत. कुठल्याही बास्केटमध्ये जाऊन चेंडू थांबला तरी चालेल, पण टप्पा पडून तो चेंडू जाऊन थांबला पाहिजे. जमिनीवरती चेंडू आपटायचा आणि उसळी घेऊन तो त्या बास्केटमध्ये जाऊन थांबला पाहिजे. 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे फाईट. खेळ समजला? इथे मध्ये उभ्या राहा आणि खेळा. 1 आपटा जोरात मध्ये. हा
1 2 3 4 7 8 लवकर. एक चेंडू राहिलेला आहे. थांबा 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 थांबा. हा निर्णायक ठरू शकतो, नाहीतर दोघींनाही पुन्हा 5-5 संधी मिळणार. बघूया काय होणार. 1. आमच्या वहिनींच्या हाकेला बहीण तर धावून आलीच, पण खेळाच्या वेळी जेव्हा बास्केट धरायची वेळ आली त्या पटकन वहिनींच्या चिमुरडीला लगेच आमच्या ताईंनी आपल्याजवळ घेतलं. आपलं नाव काय? वैष्णवी घाणेकर. किती छान. एकमेकांच्या मदतीसाठी धावून जाणं ही एक वेगळी संस्कृती अशा ठिकाणी बघायला मिळते आणि जी खूप महत्त्वाची आहे. आमच्या या ताईंना झी मराठीकडून ही भेटवस्तू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या पटकरे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या बापट वहिनी. बापट वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. प्रभादेवी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.